दरम्यान फडणवीसांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणावरून सभागृहामध्ये भाजप आमदार आक्रमक झाले होते। आरोपी योगेश सावंत आणि रोहित पवारांचा संबंध काय असा सवाल राम कदम आणि आशिष शेलार यांनी केलाय। याचं नाव आहे योगेश सावंत। माननीय विरोधी पक्षनेते, आपल्यालाही चिड येईल, याचे सगळे संबंध कुठून आहेत? याचे बारामतीहून संबंध आहेत। माहिती घेतल्यावर कळलं, तिथल्या सिनियर पीआयला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे, शरद पवारांचा नातेवाईक आहे, रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या। काय संबंध आहे? काय संबंध आहे रोहित पवारचा? तो योगेश सावंत स्वतः म्हणतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र गटाचा पदाधिकारी आहे, आयटी सेलचा। त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा। हे काय चालू अध्यक्ष महोदय? कोण राष्ट्रवादीचा, कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टींचा अध्यक्ष महोदय? आणि म्हणून माझी विनंती आहे, चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशीमध्ये याच्या मागे, योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत, राष्ट्रवादीचा संबंध काय शरदचंद्र गटाचा, रोहित पवारांनी फोन केला होता का, त्याचं कारण काय, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। मी आता विषय इथे संपवा, मी निर्देश दिले आहेत, त्याची सखोल चौकशी करण्यासाठी मी निर्देश दिले आहेत। हे नाव जे घेतलं असेल ते काढून टाका। त्यांनी मांडलेला प्रश्न हा कदाचित मांडण्यासाठी नव्हता, पण देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी होता। 3 दिवसापूर्वी एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब थोडे चिडले होते की कुणीही त्यांच्या बाजूने बोललं नाही आमदारांपैकी भाजपच्या। आता त्या दिवसापासून आतापर्यंत जर बघितलं तर प्रत्येक भाषणामध्ये सामान्य व्यक्ती कुठेच दिसत नाही, पण देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच दिसतात। देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे केलं ते केलं, त्यामुळे एखाद्या नेत्यावर खुश करण्यासाठी तुम्ही जर इथं उगाचच काही कार्यकर्त्यांची नावं घेत असाल, त्यांच्यावर कारवाई करत असाल, तर आम्ही तरी शांत बसणार नाही।